नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. जिल्ह्यातील 10ही मतदारसंघात बुधवारी चुरशीनं मतदान झालं. मतदारांनी भरभरून मतदान केलं. मतदारांचा हा कौल कुणाला मिळणार हे आता शनिवारी कळणार आहे. मतदानानंतर आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष शनिवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागलंय. मतमोजणीच्या प्रतीक्षेसह आता जागोजागी आकडेमोड, अंदाज आणि पैजा लावल्या जाऊ लागल्यात. जिल्ह्यातील 10ही मतदारसंघात अटीतटीच्या लढती झाल्या. महाविकास आघाडी आणि महायुतीच्याच उमेदवारात संघर्ष झाला. उमेदवारांनी प्रतिष्ठा पणाला लावत अखेरपर्यंत लढती रंगतदार केल्या. आरोप प्रत्यारोपांबरोबरच प्रचारात मतदारांवर आश्वासनांचा वर्षाव करण्यात आला. मतदारांनी मतदानासाठी चांगला उत्साह दाखवत मतदान केलं. आता कौल नेमका कुणाच्या बाजूने दिला हे समजण्यासाठी उमेदवार, त्यांच्या कार्यकर्त्यांसह मतदारांनाही शनिवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. शनिवारी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर मतदारसंघातील मतदारांनी कोणाला साथ दिली हे स्पष्ट होईल. दरम्यान मतदान झाल्यानंतर गटात गावागावात जागोजागी आकडेमोड सुरू झाली आहे. मतदानाच्या टक्केवारीवरून, आपल्या मतदान केंद्रात झालेल्या मतदानावरून विविध आखाडे बांधले जात आहेत. गठ्ठा मतदान, कोणत्या कालावधीत कोणाचं मतदान झालं आदी विविध ठोकताळ्यांचा आधार घेत मतांचं गणित मांडलं जात आहे. त्यातून आपल्या भागात कोण कितीपर्यंत जाईल, कोणाला किती साथ मिळेल, त्यावर मतदारसंघाचं चित्र काय असेल याचाही अंदाज लावला जातोय. मतदानाची गेल्या निवडणुकीची टक्केवारी आणि या निवडणुकीची टक्केवारी याचीही आकडेमोड केली जाते. त्यावर मतदान जादा झालं की कमी झालं, जादा मतदानाचा फायदा कोणाला होणार, कमी मतदानाचा फायदा होणार की फटका बसणार, अशा विविध चर्चांना आता सायंकाळ नंतर ऊत येत होता. गेल्या निवडणुकीत, त्यापूर्वीच्या निवडणुकीत किती मतदान झालं होतं, त्याचा कोणाला कसा फायदा झाला होता, कसा फटका बसला होता, आता काय होणार याची चर्चाही खुमासदारपणे सुरू आहे. या चर्चेतून व्यक्त केले जाणारे अंदाज, त्यावर आतापासूनच पैजाही लावल्या जात आहेत.